आज मी तुम्हाला भजी बनवून दाखवणार आहे। वाडग्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतले बघा, पीठ अशा पद्धतीत झालेलं आहे। आता ह्याला एक आपण 5 ते 7 मिनिट जरा फेटून घेऊया। त्यात टाकणार आहे बघा एक मीडियम आकाराचा कांदा, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, ओवा, थोडीशी हिंग पावडर, दरदरे केलेले धने, त्यात टाकायचं आपल्याला लसूण, थोडंसं आलं आणि हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। त्यात टाकायची आपल्याला थोडी कोथिंबीर। आता हे पहिलं आपण कालवून घेऊया। ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बघा हे 1 वाटी चिरमुरे एकदम चाळून घ्यायचे, म्हणजे काही रेती वगैरे जर असेल का नाही तर ती निघून जाते, काय घाण वगैरे असेल तर। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं पाणी, एकदम असं वतू नका, थोडं थोडं वता। मिक्स करून घेऊया। त्यात टाकणारे बघा 1च चमचा फक्त कॉर्नफ्लॉवर। आता परत आपल्याला थोडंसं एकदम ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घेतले बघा व्यवस्थित, काय गाठी वगैरे झालेल्या नाहीयेत। आणि आता आपल्याला अशाच पद्धतीत पाहिजे बघा, असं पडलं पाहिजे। तेल बघा मी गरम करायला ठेवलं होतं आणि चांगलं गरम झालेलं आहे। आता अशा पद्धतीत सोडून घ्यायचे, सोडून घेतलेले आहेत बघा आणि त्याचा फेस कमी झालेला आहे। तर आता आपण ह्याला पलटी करून घेऊया। तर ह्याच्यामध्ये बघा ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी चीर पाडून घेतलेली आहे। तर त्या पण मी ह्याच्यावर थोड्याशा फ्राय करून घेते। मिरच्या पण मस्त फ्राय झालेल्या आहेत। भजीचे तर लय रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला कोणती भजी पाहिजे जरा मला अजून कमेंट करून सांगा। रेसिपी बघितली की लाईक करा जरूर